पुणे महानगरपालिकेच्या कात्रज कचरा डेपोमधील रॅम्पच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा खळबळजनक आरोप बिबेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश जालिंदर शिंदे यांनी केला आहे। विशेष म्हणजे संबंधित कचरा प्रकल्प पूर्णपणे अनधिकृत असूनही पालिकेचे वरिष्ठ अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे। कात्रज कचरा डेपोमधील रॅम्प आणि प्रकल्पाच्या अनियमिततेबाबत उमेश शिंदे हे गेल्या 2 महिन्यांपासून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत। त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन उपायुक्त अविनाश सपकाळ यांनी संबंधित विभागाला वस्तुस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते। मात्र अनेक दिवस उलटूनही अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रत्यक्ष तपासणी केली नाही आणि तो अहवाल नेमका काय आला हे देखील गुलदस्त्यात ठेवले आहे। या प्रकरणातील संशयाची सुई आता थेट महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वळली आहे। वरिष्ठ अधिकारी DSI नाईक साहेब आणि त्यांच्या हाताखालील कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादानेच हा भ्रष्टाचार सुरू असावा असा संशय उमेश शिंदे यांनी व्यक्त केला आहे। अधिकाऱ्यांचे कंत्राटदाराला असलेले मूक समर्थन हे भ्रष्टाचाराला खतपाणी घालणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले। मी या अनधिकृत प्रकल्पाचे सर्व व्हिडिओ आणि पुरावे गोळा केले आहेत। वारंवार तक्रार करूनही अधिकारी कारवाई करत नाहीत, उलट कंत्राटदाराला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। जर यावर तातडीने कठोर कारवाई झाली नाही तर सर्व पुराव्यांसह राज्याच्या आरोग्य मंत्र्यांकडे मेलद्वारे तक्रार करणार आहे, असे मत उमेश जालिंदर शिंदे यांनी व्यक्त केले। या प्रकल्पामुळे पालिकेच्या तिजोरीचे किती नुकसान होत आहे आणि आरोग्य नियमांची कशी पायामल्ली केली जात आहे याचे पुरावे आता समोर आले आहेत। आता पालिका आयुक्त आणि आरोग्य मंत्री या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित कंत्राटदार आणि दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। हाच ना वजन? हो, आताचं वजन हे 96 पीस. आणि मोकळ्या गाडीचं वजन? मोकळ्या गाडीचं एवढं अंदाज नाही. आता तुम्ही वजन करून आल्यानंतर तुम्हाला किती सांगितलं त्यांनी, किती माल आहे तुम्ही? आहे तेवढं मला गाडी फुल भरलेली असते, बाकी बाजून सगळं पाणी आधी शोधलं नाही, ह्या फक्त शोधलं। मी काय म्हणतोय, 8 टन म्हणजे काय मजाक नाही। 800 किलो राहते, 800 किलो ह्या कचऱ्याचं वजन आहे। हा पहिलेच ऑलरेडी पडलेला आहे, तुमच्या आधी एक गाडी सोडून गेली। तुमचा 8 टन 6 टन 5 टन जे काही मला ती आत्ता एंट्री झाली ते इथं दाखवा ना तुम्ही मला। इथं खाली गेली आम्ही कात्रज गेली, कात्रज रॅम्पला खाली केली, बरोबर आहे। पाणी सोडायला एवढं पेट्रोल काय म्हणजे महानगरपालिकेचं वाया गेलं आहे का? रोडवर कुठं पाणी सोडलं, बोंब त्या प्लॅन्टमध्ये सोडता येत नाही का? तिथं पाण्याची व्यवस्था नाही केलेली आहे का? नाही, तिकडे सोडून हा फक्त पाणी सोडायचा प्लॅन्ट आहे का हा इथं? तुम्हीच सांगा बरं, एवढा मोठा प्लॅन्ट केला कशासाठी केला हा प्लॅन्ट? कचऱ्यासाठी। याचा प्रकल्पाचं काहीतरी इथं प्रोसिजर व्हायला पाहिजे। यातनं बाहेर गॅसला पण मटेरियल निघलं पाहिजे आणि यातनं फार्मरला पण मटेरियल गेलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? पण इथं होतं आहे का ते प्रश्न? ते प्रोसिजर होते का इथं? नाही होते। ही आजची एंट्री ना? मग किती एंट्री होतात? दररोज एक सोमवार आणि शनिवार 1-2 आता हा कुठला वार आहे? 23 तारखेला कुठला वार होता? सोमवार काय केलं? सोमवार होता। सगळे शेवटी साहेबच करतात ते इथे। त्यांना लावा फोन जरा।